मनसेची निदर्शने व विभागीय आयुक्तांना निवेदन। वकिलांवरील हल्ल्याच्या विरोधात ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट लवकरात लवकर लागू करावा, मनसेची मागणी। उपस्थित शहर उपाध्यक्ष ॲडव्होकेट नितीन पंडित, विभागाध्यक्ष बंटी कोरडे, माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे, नितीन धानापुणे, शशी चौधरी, बाजीराव मते, भानुमती आहिरे, ऋषी कातकडे, रंजन पगारे, आदित्य कुलकर्णी, योगेश शिरसाट, रोहित शिंदे, ॲडव्होकेट ऋषी बलकवडे, ॲडव्होकेट अजय उपस्थित होते। निवेदनात म्हटले आहे की नाशिक येथे वकील युवक ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे यांच्यावर अज्ञात तिघांच्या टोळक्याने जीवघेणा हल्ला केला व ॲडव्होकेट रामेश्वर बोराडे जखमी झाले व नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। याआधी मागील वर्षी राहुरी अहमदनगर येथील वकील दाम्पत्य ॲडव्होकेट राजाराम आढाव व मनीषा आढाव यांची पक्षकाराने अपहरण करून हत्या केली होती। अधूनमधून कोर्टाच्या आवारामध्ये वकिलांवर हल्ले होत असतात। वकील हा एक महत्त्वाचा घटक समाजामध्ये मानला जातो। आज या ना त्या कारणाने नागरिक वकिलांशी जोडले गेलेले आहेत। अशा हल्ल्यांमुळे वकील बांधव सुरक्षित नाहीत, त्यामुळे वकिलांची सुरक्षा ही सरकारची जबाबदारी आहे। ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट व ॲडव्होकेट वेलफेअर ॲक्ट हा कायदा कित्येक वर्ष प्रलंबित आहे व तो तातडीने मंजूर करावा। प्रभावी अंमलबजावणी करण्याची आज गरज आहे। असे हल्ले थांबवण्यासाठी उपाययोजना करणं गरजेचं आहे। राजस्थान हे पहिले राज्य आहे ज्यांनी वकिलांच्या सुरक्षेसाठी 2023 मध्ये ॲडव्होकेट सुरक्षा कायदा अंमलात आणला। त्यानंतर कर्नाटक या राज्यांनी देखील ॲडव्होकेट सुरक्षा कायद्याबद्दल विचार करत विधानसभेच्या पटलावर आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून वकील सुरक्षा कायद्याबद्दल विचार करत नाहीत, हे महाराष्ट्राच्या वकिलांचे दुर्दैव। वकील बांधव यांच्यावर हल्ले दिवसेंदिवस वाढत चालले आहेत। अशा परिस्थितीत नवीन पिढी वकिली शिकण्याकरिता येईल का, हा प्रश्न येथे उपस्थित होतो। वकिली हे क्षेत्र असुरक्षित आहे असा गैरसमज नवीन पिढीमध्ये होऊ नये याकरिता सर्व वकील बांधव यांच्यातर्फे मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन कायदा लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा। उपस्थित मनसे कार्यकर्ते, नेते तसेच आमचे वकील बंधू, काल जो लाखलगाव येथे ॲडव्होकेट बोराडे यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला ही अतिशय निंदनीय बाब आहे। त्याचा मी सर्वप्रथम निषेध करतो। तुम्हाला जर वकिलांबद्दल काही तक्रार असेल तर बार असोसिएशन आहे, बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आहे, त्यांच्याकडे तक्रार करा। परंतु हा काही एक मार्ग नाही की जाऊन वकिलांना दमदाटी करणं, मारहाण करणं। काय जे तुमचे प्रश्न आहेत वकील मांडतात, त्याच्यामध्ये एखादं अपयश येतही त्याला काही लिगली कारणं असतात, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही उठायचं आणि कायदा हातात घ्यायचा। आणि तो असा की ज्यांचे कायदा पालन करता किंवा कायदा ज्यांच्या हातात आहे त्यांना तुम्ही ही दादागिरी करून दहशत निर्माण करतात। या झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो आणि असे जर पुढे प्रकार सुरू राहिले तर त्याला वकील संघटना ही आमच्या त्याच हिमतीने उत्तर देतील असं मी सर्वांना सांगतो। काल शिलापूर माणसनगावी इथे आमचे एक वकील बांधव आहेत, त्यांच्यावरती हल्ला झाला, जीवघेणा हल्ला झाला। तिघा लोकांनी त्यांच्यावरती हल्ला केला आणि त्यामध्ये ते जखमी झाले। आणि प्रश्न असा उपस्थित होतो की हल्ले किती काळ वकिलांनी सहन करायचे। आणि असाच एक मागील वर्षी हल्ला आढाव कुटुंबांवरती झाला होता राहुरी इथे। आणि त्यामुळे अनेक अधूनमधून कोर्टामध्ये वकिलांवरती हल्ले होत राहतात। आणि त्यामुळे आमची एक प्रामुख्याने अशी मागणी आहे की ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा प्रलंबित आहे, तो लवकरात लवकर लागू करावा। जसं राजस्थानमध्ये हा ॲक्ट लागू आहे, कर्नाटकमध्ये आता पटलावरती आहे विधानसभेच्या। आणि महाराष्ट्राचं दुर्दैव असं की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतः वकील असून ते ह्या विषयामध्ये जातीने लक्ष घालत नाही, याचंच एक मोठं दुर्दैव आहे। म्हणून आज आमचे मार्गदर्शक प्रकाश ताजनपुरे साहेब, माजी न्यायाधीश, आणि आम्ही सगळं सहकारी मनसेचे पदाधिकारी आज सर्वांनी आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं की सरकारपर्यंत आमच्या भावना पोहोचवावे की लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट, वकील सुरक्षा कायदा हा लवकरात लवकर लागू व्हावा ही विनंती आहे। अन्यथा वकील बांधव असे हल्ले पचवणार नाही आणि महाराष्ट्रभर आंदोलन करू ही इथे आम्ही जाहीरपणे सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक।